करायला बघा असं केलेलं आहे. हाय गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण एकदम मजेमध्ये असणार आणि गाईज एकदम मजेमध्येच राहा. तर चला मस्त की मॉर्निंग झालेली आहे. आज जरा संडे आहे, लवकरच मॉर्निंग झालेली आहे. त्याच्यामुळे आपली घेतलेली सिलिंग करण्यासाठी, त्याच्यामुळं जरा लवकरच उठून एकदम फ्रेश झालेले आणि आपले सिलिंग करण्यासाठी आज सुद्धा आलेले आहेत. चला मी तुम्हाला चार्ट होते आणि गाईज कंटिन्यू करा ब्लॉग. गाईज हे बघा आता फ्री सरकवलेलं आहे. आता मॉपीट घेते तिकडं. चला पहिला आपण चहा ठेवू. चला बाई जरा यांना चहा देते. इकडंच हांडलेलं आहे किचन जवळ, तिकडं काम चालू आहे आणि चहा इथंच भरते. काहीच मगापासून इथं बसलेली आहे आणि तिथं कामं चालू आहे. आता जेवण कर, आता जेवण कशी करू, तिथं कामं करतात आणि मी कशी तिथे जेवण करायला जाऊ, मला काही समजत नाही. मगापासून इथं बसले, भांडी तर घासली मी, दुसरं काम तर झालेलं आहे, तर मोबाईल बघत बसलेलं आहे. ते कामं करतात ते जेवण कसं काय करायचं तोच काही समजत नाही. तरी बघू चला आता केवळ जावं तर किचनमध्ये पहिलं जेवण करून घे. चला काहीच आता मटण आणलेलं आहे, मटण करू. चला काहीच इकडे कांदा कापलेला आहे, लसूण घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे ना, याच्यामध्ये आला घेतला, ठेसून घेते आणि मटणामध्ये बटाटे घेतलेले आहेत मी आणि लगेच पटापट घालून घेते. कसं म्हणते ना, इथं काम करायचं आहे त्याच्यामुळे पटकन जेवण करून घेते. आपला हे तेजपत्ता पहिला आपण तेल टाकून घेऊ. आपला तेजपत्ता टाकलेला आहे मी, पहिला आपण कांदा टाकू. कांदा व्यवस्थित परतवून घेते, नंतर आलं लसणाची पेस्ट टाकते. सगळं बाईच मस्त आलं लसणाची पेस्ट सुद्धा टाकली आणि आपलं मीठ सुद्धा टाकून झालेलं. आता आपण त्याच्यामध्ये टाकू कोथिंबीर आणि टॅमॅटो. आता टमाट्याला ते एकदम सॉफ्ट करते आणि मग आपला सर्व मसाले टाकून घेते. हा मटन मसाला व्यवस्थित परतवून घेतलेला आहे मी. याच्यामध्ये टाकते थोडी आपली हळद, मसाला आपला घरगुती. खिडकीतून हवा येते. चला त्याच्यामध्ये मटण टाकून घेऊ. वाटण नंतर टाकते. कुकरला लावलं ना व्यवस्थित आपलं मटण शिजतं आणि पटकन बी होईल, टाईम लागणार नाही व्हायला कुकरला. गरम पाणी करते, गरम पाणी टाकते म्हणजे आवलाला नको आपलं मटण. गरम पाणी करते थोडं थोडं. काय बोलतं ते साईडला हो बाबू, साईडला हो. इथं साखर नाही आहे, थांब जरा, थांब ना. चला लावून घेऊ. एक साईडला भात ठेवते. आज त्याला सुट्टी आहे ना, तर शाळेत असताना बरा वाटतं. चला आता दोन्ही साईडला ठेवलेले आहेत. चला गाईस वाटण वाटलेलं आहे, आता बघू. मस्त असा झालेला आहे. अजून आपण एक शिटी घेऊ, वाटण टाकू.
मस्त मटण झालं आहे. वाटण टाकलं नाही, आता वाटण टाकते. आम्हाला जास्त वाटण आवडत नाही म्हणून थोडंसंच वाटण टाकते. एकदम घट नको तो मटण. अजून 1 ते 2च शिट्या घेते. असं झालेलं आहे मटण आणि लगेच गॅस मी बंद करते. जेवण तर आपला रेडी झाला आहे. भात बी बघा, भात बी झालेला आहे. आता सगळं हा कुकर आणि हा कुकर आता त्या साईडला घेते का समोर, वरची ते आता सिलिंग करते. म्हणजे आता त्या पट्ट्या ठोकलेल्या आहेत. तर चला आता मी कुकर लावते. हे बसलेले जेवायला. ओ मटण कसं बनवलं ते सांगा. मस्त झालं आहे ना? हा मस्त झालं. आणि कटिंग करते इकडे. गाईच पसारा बघा काय सीन आहे घरातला. खूप डेंजर सीन आहे. चला गाईच हे बघा अशी झालेली आहे. अजून थोडाफार राहिलेला आहे. चला गाईच फायनली झालेली आहे. हे बघा अशी. अजून हे लावलं नाही, लाईटिंग लावल्या, फक्त वायरी काढून ठेवलेल्या. लाईटी आणलेल्या आहेत. फिटिंगवाला परत येईल लाईटिंग जॉईन करायला. बघा असं केलेलं आहे. आणि हे बोलतात किचन जवळ बी फॅन पाहिजे, तर किचन जवळ असं केलेलं आहे. काय एक करायला लागल्यावर गरमी नको करायला, त्याच्यामुळं फॅनसाठी तो काढलेला आहे. आता लादी बिदी आपल्याला या साईडला लावायची आहे. आता सिलिंगचा काम तर आपला ओके झाला आहे. आणि लादीवरती आता घाण आहे. आता पहिला आपण किचन पहिला साफ करू. ते तर गेलेले आहेत करून. सिलिंग आपली छान मस्तपैकी झालेली आहे. तरी कसं वाटते सांगा. आणि आता किचनवरची आणि या लाईटी आणलेल्या आहेत. आता फिटिंगवाला येईन तेव्हा तो लावीन. आणि स्क्रू आहेत. तर आपण किचन जरा साफ करूया. पसारा आहे सर्व काढू. थोडीशी खालीच घ्यायला पाहिजे, म्हणजे कसं कडाप राहतील थोडी. नाही आता ती मानली बरोबर आहे बघ. बघा घाण अर्धा सामान तिकडे टाकला नाही. आता जरा फरका मारून घेते जरा लादीवर. चला बाई झाडून बिडून काढलेलं आहे. आणि माझ्या मिस्टरांचं काय चाललंय बघा. इकडे बघा हे सर्व काय यांचं सामानच भरलेलं आहे. मसनी, लाईटीचं सामान, हे असं त्यांना लागतं सगळं. डील मसनी. कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर यांना ऑर्डर देत जा, तुमचं काम करून टाकतील सगळं काय. हे बघा एवढं सामान. यांना बोलते नाही कामाचं ते फेकून टाका. सगळे ड्रॉ भरलेले आहेत. किती मसनी, लादी कापाची मशीन, हवेची मशीन, सर्वच मसनीचं मशीन. हे बघा सर्व असा पसारा काढला आहे. हे मी आता झाडून बिडून काढलेलं आहे तसा. आता मी भांडी घासून घेते. बघ सर्व जाम पसारा होता इकडं. या रूमचा ते तुम्हाला दाखवलं झाडून बिडून काढलं आहे. तर इथं भांडी आहेत. ही भांडी घासून घेते मी. एवढी भांडी आहेत. जरा किचन बी पुसून काढला मी. आणि जरा आता लाईट लावायला इकडे टाईम लागणार आहे. असं साधा बल्ब लावलेला आहे इथं. चला मी पहिला भांडी घासून घेते. असा सीन आहे आमच्या घराचा बाबा. खूप थकलेलं 5-6 दिवस काम करूनच. बघा लावलेली आहे. मी लादी पुसून घेते पहिला. खूप लादी घाण झालेली आहे, डेंजर. आणि इकडे बी आता बल्ब लावला. हा बघा. तर वरची लाईट का लगेच लावता येणार नाही. पहिला मी जरासं फिनेल टाकते. हे बघा लादी बिदी पुसली, भांडी बिंडी घासलेली आहेत. जरा फिनेल टाकते पाण्यामध्ये. लादी जरा पुसून घेते. चला गाईच घरातली आता लादी बिदी तर पुसलेली आहे. आता मी पटकन दिवाबत्ती करून घेते. अवतार बघा माझा कसला डेंजर दिसतो. चला पहिला आता मी दिवाबत्ती करून घेते. आणि याही ते अजूनपर्यंत यांचा पसारा उरकलाच नाही या रूमचा. बघा अजूनपर्यंत ते करतो. मी पहिला दिवाबत्ती करून घेते. चला गाईच मस्त आहे की मॅगी झालेली आहे. त्यानं अशी मटर टाकलेली आहे. खूप छान झालेली आहे. यांना मटण आवडत नाही. दोघा बी मटण खात नाही. बोलते मटण नको, मॅगी कर.
त्यानं मॅगी केलेलं ना मटण आहे तसंच. चला ना मॅगी देते. चला गाईज माझा आता ब्लॉग इथेच एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर काही सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, गुड नाईट.